माझ्याकडे वेळ कमी आहे, मला एका कार्यक्रमाला जायचं आहे आणि तेवढ्या वेळात जर आपण काही संवाद साधू शकलो तर मला असं वाटतं की आज अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त तो मॅसेज त्या लोकांपर्यंत जाण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू शकतो। अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत असताना काही गोष्टी ज्या आहेत ना नजरअंदाज करू शकते आणि त्या नजरअंदाज गोष्टी करत असताना त्यांचा प्रवास जो आहे तो वाळवा वाटेगाव या वाटेगाववरून ते ज्यावेळेला मुंबईच्या दिशेने निघाले होते, बऱ्याच लोकांना माहीत नसेल ते ज्या साधनाने गेले होते ना ते साधन होतं रेल्वेचा रूळ। जायला पैसे नव्हते म्हणून त्या रेल्वेच्या रुळानं पायी चालत अण्णाभाऊ साठे आणि त्यांची जी काही हे आहे परिवार आहे तो रेल्वेच्या रुळानं पायी चालत मुंबईला गेलेला आहे। मग अण्णाभाऊ साठेंनी जो प्रवास चालू केला होता वाटेगाव टू चिरागनगर तिथपर्यंत गेल्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी ज्या संपर्कात म्हणजे आता छोट्या छोट्या गोष्टी सांगत नाही, ज्यांच्या संपर्कात त्या अण्णाभाऊ साठे आले ते होते कामगार कष्टकरी आणि कामगारांची एक चळवळ त्या काळामध्ये चालू होती आणि त्याचे जे लीडर आहेत ते विचारधारा होती ती होती मार्क्सवादी आणि म्हणून अण्णाभाऊ आयुष्यभर हे मार्क्सवादी किंवा कॉम्रेड म्हणून जगलेले आहेत ज्यांचा उल्लेख आताच इथं झालेला आहे। मग अण्णाभाऊंनी लिहिलेलं जे काही साहित्य आहे ते साहित्य या तमाम साळी माळी तेली कोळी महार मांग चांभार ढोर जितक्या काही आहेत त्या सगळ्या लोकांच्या दैनिक अवस्थेमध्ये रोजमर्राच्या येत असणाऱ्या समस्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या व्यथा अण्णाभाऊ साठेंनी सगळ्याच्या सगळ्या व्यथा न्यायाच्या अपेक्षेनं वेशीला टांगलेल्या आहेत आणि त्या वेशीला टांगल्यानंतर तरी न्याय मिळेल आम्हाला अशा आशयानं अण्णाभाऊंचं साहित्य जे ओतप्रोत भरलेलं आहे ते ओतप्रोत भरलेलं साहित्य तुम्ही इथं सगळेच रिडिंगचे आहात आणि ज्या रिडिंग वाचून तुम्ही मोठमोठे अधिकारी प्रशासकीय पदावर जाणार आहात। माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आता ज्यांनी पोटतिडकीनं हे केलं सूत्रसंचालन केलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या कादंबऱ्या वाचा, आपोआपच तुमच्या समोर अण्णाभाऊ उभे राहतील आणि अण्णाभाऊंच्या निमित्तानं बाबासाहेबांच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं आणखी कुठलाही महापुरुष घ्या त्यांच्या निमित्तानं फक्त आपण एका ठिकाणी येत असतो। मॅसेज हा वेगळा असतो, मॅसेज वेगळा असतो की आजच्या घडीला आपण काय केलं पाहिजे। एवढा मोठा जर युवा आहे इथं आणि हा इथंच नाही भारतभरामधला जो युवा आहे त्या भारतभरामधल्या युवांना काही मॅसेज देणं गरजेचं आहे। हा एक संधी समजू आपण, ही एक आपण संधी समजू आणि त्या संधीसाठी मला जर आवर्जून बोलवलं तुम्ही घंटाभर माझ्यासाठी थांबलात, मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो। पण प्रयत्न असा आहे सध्या या देशामध्ये आणि तो प्रयत्न एका विशिष्ट ताकदीकडून केला जातोय आणि ती ताकद म्हणजे तुम्हा सगळ्यांना सांगायची गरज नाही, मनुवादी व्यवस्था आहे आणि त्या मनुवादी व्यवस्थेच्या माध्यमातून गेल्या काही दशकामध्ये म्हणजे पाठीमागे जर डोळेच मिटलात तुम्ही तर तुम्हाला कळेल छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या डाव्या अंगठ्याने करून त्यांचा अपमान करण्यात आला होता। ज्यांचा काल एका व्यक्तीनं अपमान केला ते फुल्यांना वरातीतून बाहेर काढण्यात आलं होतं। राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या पानवठ्यावर आंघोळ करत असताना वेदोक्त मंत्र म्हणून त्यांना म्हणजे पुराणोक्त मंत्र म्हणून त्यांना लाजवण्यात आलं होतं, अपमानित करण्यात आलं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गातून बाहेर बसून त्यांच्या अंगावर फायली फेकून बरोबर आहे त्यांच्यासाठी वेगळा माठ करून अपमानित करण्यात आलं होतं। तुम्हाला माहीत नसेल कदाचित अण्णाभाऊ साठे यांचा अंत खूप करून झालेला आहे। मी तुम्हाला इथं मनला जरी विनंती केली तरी मी सांगू शकत नाही तुम्हाला अशा प्रकारचा अंत जो आहे तो इतका करून झालेला आहे। हा सर्व महापुरुषांना जो झालेला जो अपमान आहे ना या अपमानाचा बदला घेण्यासाठी पिढीच तयार होत नाही, पिढीच तयार होत नाही। तुमच्या समोर काल आमची एक माय बहीण तिथं नागवल्या गेली, काल आमची जास्त दिवस नाहीये तरी सुद्धा माझ्यापाशी आता इथं जवळ कुणी नाहीये परंतु तरी आपण असं गृहीत धरू की माझ्यापाशी जवळ कुणीतरी आहे आणि समजा पद्मेसरांना मी चिमटा घेतोय आणि पद्मेसर ओरडतायत, जोरात चिमटा घेतोय आणि पद्मेसर ओरडतायत। शिक्षणाची व्याख्या पहा, ओरडतायत तर त्याचा संपूर्ण अर्थ असा आहे की हा माणूस जिवंत आहे। ओरडतायत काहीतरी काहीतरी करतायत तो हा माणूस जिवंत आहे। त्यानंतर आमचे प्रकाश भाऊ आहेत आणि मी त्यांना चिमटा घेतो काहीच नाहीत करत, नो रिप्लाय, इसका मतलब वो मरा हुआ। ठीक आहे, दोन उदाहरण झाले ना, हा माणूस ओरडतोय त्याचा मतलब हा जिवंत आहे, हा माणूस ओरडत नाही मरा हुआ म्हणजे मुर्दा आदमी आहे। ठीक आहे, तिसरा एक त्याच्यामधून एक पर्याय किंवा त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण उपाय असा आहे की मी पद्मेसरांना चिमटा घेतोय आणि पद्मेश्वर ओरडतायत आणि कोणी याच्यासारखा येऊन माझी जर गच्ची धरीत असेल तर तुमच्या एवढ्यामध्ये शिक्षित कोण असेल तर हाच एवढा माणूस। भारतातच नाही इतर कुठेही कुणाला तरी त्रास होतोय त्या त्रासाची जाण जर या माणसाला झालेली आहे तर त्याला शिक्षण म्हणतात। बाकीच्या ज्या काही डॉक्टरेट आहेत ना आपल्याकडे PhD वगैरे सगळे अक्षर वाचता आले त्याचा अर्थ आपण काढू, ते अक्षर जुळवता आले असं आपण त्याचा अर्थ काढू, त्या अक्षरांचा खूप मोठा समूह करून त्याचं पुस्तक लिहिता आलं असं आपण अर्थ धरू, बरोबर आहे। निसर्गाला सुद्धा मान्य आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते बरोबर आहेत।
म्हणून निसर्ग सुद्धा आता चालू झाला. यालाही शिक्षित माणूस आला. आणि मग ती सुशिक्षित अवस्था म्हणजे नेमकी काय? सुशिक्षित अवस्था म्हणजे नेमकी काय? तर ही सुशिक्षित अवस्था. कुठल्या शाळेत गेले होते? हाय शाळेचं नाव नाही. एका शाळेत टाकलं होतं वाटेगावला त्यांच्या म्हणजे काकूनी. त्या काकूने त्या जो मास्तर होता तो मास्तर होता जातीवादी. त्या जातीवादीने काय केलं की जशी त्यांची जात होती मांग जातीचा, जसा मी आहे मांगाचा, तर म्या जातीचा ज्या आहे त्या जातीचा मांगाचा असल्यामुळं काय झालं की त्याच्याकडे दुर्लक्षित करत असताना त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी, त्याच्याकडची ती देशदृष्टी, या पहिल्याच दिवशी अण्णाभाऊ जास्त हे झाले, काय म्हणते त्याला, अपमानित झाले. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं की ज्या साड्या काल मारल्या होत्या त्या दुसऱ्याही दिवशी मारल्या. तुम्हाला वाटतं का अण्णाभाऊ 1.5 दिवसा म्हणजे काय त्यांना शाळेतून बाहेर काढलं होतं? कोणाकोणा वाटतं? नाही. हा क्रांतिकारी इतकं मोठं होण्याचं जे बीज होतं ना त्यांनी त्या शाळेतच रोवलं होतं. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊला छड्या मारल्या होत्या, अण्णाभाऊने एवढा मोठा दगड त्याच्या प्याखाडात आणला होता, त्याच्यानंतर गेलेच नाही. शाळा खटकून लागलं होतं त्याला लय दिवस, 2-3 दिवस. ठीक आहे. आणि मग अण्णाभाऊ जर लिहिता समजा की धनवंतांनी आम्हास पिळले. धनवंत कोण? अडाणी हो, अंबानी हो, लासन टुबर हो, जितने भी धनवंतांनी आम्हास पिळले आणि धर्मांधांनी आम्हास छळले. धर्मांधांनी आम्हास छळले ही लाईन खूप जास्त महत्वाची. धनवंतांनी आम्हास पिळले आणि धर्मांधांनी आम्हास छळले. दगडांनी जणू माणिक गिळले. चोर जाहले साव आणि सांगून गेले मला भीमराव. चोर जो है चोर, कबीरदास ने बहुत पहले कहा कि रंडे भड़वे रंग चढ़ गए हैं और मर्दों के हुए बेहाल. पतिव्रता है वो भूखी सोत है और पेड़े खात है छिनाल. ये बात है भाई, ठीक है. ये शिंदळकी छिनाल हे शब्द आपल्या संतांनी वापरलेले आहेत. तुमको पता है कि छिनाल लफ्ज जो है वो महिलाओं के लिए लिया जाता है? जी बिल्कुल गलत नहीं. वैचारिक सुद्धा एक छिनाल की असते. वैचारिक सुद्धा एक छिनाल की असते. ती कशी असते माहितीये? मणिपूर होतंय. मेघवालय का नावाचा लहान मुलगा होता, मेघवाल नाम का. उसको जाति के तहत इतना सा छोटा था, निचली जाति का था, कोई मास्टर था, उसको इतना ज्यादा मारा की वो मर गया बच्चा. कशासाठी मारलं? माझ्या मटक्यामधून पाणी घेतलास तू आणि तू खालच्या जातीचा साला माझ्या मटक्यातून पाणी घेतो म्हणून त्याला इतकं मारलं होतं. काय मानसिकता? ठीक आहे ना. आणि मग अशा माध्यमातून त्या मणिपूर होत आहे. आणि मणिपूर होत असताना मी आज तक ये NDTV, ये और दूसरी GTV, ये हम एडिटर है, चीफ एडिटर है ना, कि मुख्य संपादक. और हमारे जो गोडाउंस है उन गोडाउंस में कोई एक व्यवस्था लाकर लाल लाल हो या हरे हरे हो बंडलों का ट्रक उतारा जाता है. मैं एडिटर हूँ आज तक का, ये ABP माझा का, ये कोई GTV का. हम प्रमुख लोग हैं और हमारे मुख्यालय में जो 30-30, 40-40 मंजिला बेंगलोर, कलकत्ता, दिल्ली के जैसे यहाँ पर मुख्यालय हैं, उन्हीं मुख्यालयों के पिछले वाले दरवाजे में हरे हरे या लाल लाल नोटों के ट्रक्स उतार जाते हैं. और फिर हमारे जो करस्पॉन्डेंट है, ये सारे ये जो भी है वो मणिपुर में है, लंदन में है, किसी भी देश में, किसी भी गांव में जाते हैं और वहां पर जाके बोलते हैं मैं संतोष आनंद के साथ, योगीराज आनंद लंदन, मैं संतोष आनंद के साथ या माधुरी दीक्षित के साथ, जो भी आपका नाम हो, मैं माधुरी गायकवाड़ के साथ, मैं करस्पॉन्डेंट वाड़वा, सांगली, सातारा, जहाँ जहाँ भी नाम, इतने सारे करस्पॉन्डेंट को इतना सारा पैसा दिया जाता है. और ये जो प्रमुख एडिटर होते हैं ये आकर आप हमको बताते हैं, करस्पॉन्डेंट बताते हैं, सर सब तरफ मणिपुर चल रहा है. तो हम बताते हैं कि भाई वो सीमा हैदर को निकालो. वो चल रही नहीं है क्या? क्यों वो चल रही नहीं है क्या? अरे कल एक ज्ञानवापी का फैसला आया है, चलो उसको रन करो. ज्ञानवापी समझते आप? ज्ञानवापी मस्जिद है, उसको ट्रांसफर किया जा रहा है. ठीक है, यहाँ से भी एक लड़की उधर चली गई है, उसको भी जरा रन करो. नहीं कुछ तो बॉर्डर चलाओ भाई. आणि हे सगळे करस्पॉन्डेंट जो है वो करते क्या है? फिर क्या करते हैं? वो वही करते हैं जो एडिटर चाहता है. और इस चीज को छिनालकी बोलते हैं साथियों. या वस्तूला काय म्हणतात? ह्याला छिनालकी म्हणतात. जो करना चाहिए वो नहीं करने के बाद हम उसको बोलते हैं ना, तो इस चीज को. तो मान लो साथियों की एवढे जर अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा होत असेल, फुल्यांचा होत असेल, शाहू महाराजांचा होत असेल, बाबासाहेबांचा होत असेल, अण्णाभाऊंचा, मला एकांतात विचार मी तुम्हाला सांगेल, एवढ्यांचा अपमान होत असेल, इथं काल माझी माय बहीण तिथं नागवली जात असेल आणि तरी सुद्धा आम्ही शंड सारखे जर बसले असतील तर हा विचार करण्याचा खूप मोठा प्रश्न आहे की आम्ही सुशिक्षित आहोत. आम्ही सुशिक्षित आहोत का? ठीक है, आप सारे सभी लोग जो है अपने अपने करियर के लिए लगे हो, मगर साथियों ये करियर लगाने के लिए न्यायपालिका से कोई अगर होगा तो पता चलेगा आपको कि जो सुप्रीम कोर्ट है उसके अंदर भी मेरे ख्याल से 5-6 हजार केसेस पेंडिंग है. नहीं 5 करोड़ केसेस पेंडिंग आहे. आणि अशा करोडांनी जर केसेस पेंडिंग असतील तर जिथं न्याय मागायला जायचंय
जिथं न्याय मागायला जायचं. वो शेर है ना कि बाग में फूलों का जिसको बना रखा है उसने खंजर को ही फूलों में छुपा रखा है. मेरा कातिल ही मेरा मुंसिफ है और क्या मेरे हक में जो फैसला देगा, मुंसिफ के माने होता है जज. जिसने मेरा कत्ल किया है वही जज है और मैं उसको अगर जाऊं न्याय मांगने के लिए देगा? नहीं ना देगा. तो ये जो व्यवस्था आहे भारत की व्यवस्था आहे. तुमच्या माहितीसाठी तुम्ही सगळे इथं जमलेले एससी एसटी ओबीसींपैकी तुम्हाला सांगतो, या देशामध्ये फक्त जात आणि जात टिकवण्यासाठीच एवढा सगळा कार्यक्रम चालू है. कोई भी एक दरख्त पकड़ लो, जैसे झाड़ है, इस झाड़ को अगर नीचे से पकड़ोगे तो उसको लमसम 10 से 12 प्रमुख मूलियां होगी और उस मूलियों को छोटी छोटी सी जो होती है ना, क्या बोलतात मुळे, छोटे छोटे मुळ, ते दैट्स लाइक उसने ऐसा बनाया. आपल्या देशामध्ये ज्या जाती आहेत त्या जाती, ह्या जो धर्म आहे या धर्माच्या पाठीमागे खाली एक जाती आहेत आणि त्या जातीला पोट जाती आहे. आणि तुमच्यापैकी एकही माणूस, कुणीही, महिलांपैकी असो की कुणी असो, तुमच्यापैकी एकही तुमची आत्ता वर्तमानची जात सोडायला तयार नाही. और ये पुख्ता सबूत है कि आप सब मनुवादी हो. पुख्ता सबूत है कि जहां हम नहीं मानते फुले शाह अम्बेडकर को या तुम्हारे अण्णा भाऊ साठे को, हम मनुवाद के प्रखर समर्थक है. हम जाति की पोट जाति भी छोड़ने के लिए तैयार नहीं है. और ये पुख्ता सबूत है साथियों, हम मनुवादी हैं. मान लो अभी भी हम हमारी बहन की, बीवी की, बच्ची की, किसकी भी शादी में वगैरह घर के क्या बोलते हैं उसको, रिश्तेदार में जाते हैं और रिश्तेदार के यहाँ शादी का बुलावा आता है कार्ड का, तो कार्ड का बुलावा आता है तो सबसे पहले वार्ड नाम देखते हैं इंगड़े के बाद कौन है. चला सोयरिकेला बी जर समजा आपण गेलो तर तिथे गेला म्हणतो ते गायकवाड कोण लागते तुझे. आणि ही मानसिकता समजते ना, ही मानसिकता म्हणजे प्रमोशन आहे. कशाचं? मनुवादाचं प्रमोशन आहे. आणि मग ही मानसिकता जिथून येते तो धर्म आहे, ते धर्म जिथून पोपावले जातात ते ग्रंथ आहेत. आणि ते ग्रंथ ज्या वेळेला कुणावर आपल्याला आक्षेप नाही, परंतु आज जर समजा एखादा व्यक्ती संविधानाचे सगळे चौकटी तोडून जर बोलत असतील आणि त्या बोलण्याच्या स्वातंत्र्याचा जर फायदा घेत असतील, तो उसमें योगीराज आनंद क्यों नहीं? किसी को सवाल होगा तो आकर पूछ लीजिए मुझे कि भाई ये ऐसा तूने क्यों बोला. वो धर्म ग्रंथ सारे के सारे जितने भी है उसमें 4 बातें अच्छी हो भी सकती है, मगर साथियों हम सारे लोगों को कहा जाता है कि कोई क्रिश्चियन समाज का धर्म है वो इसमें आसमान से उतारा गया. ठीक है, हम समझ लेते हैं ये साइड में अंग्रेजी का प्रेस, क्या बोलते हैं उसको, प्रेस होती ना, प्रिंटिंग प्रेस. यस, प्रिंटिंग प्रेस इधर हो सकती है, वो जमाने में उतर सकते हैं. कोई बोलता है भाई वेद जो है वो भी आसमान से उतरे, तो ये लाइन में अपन संस्कृत का भी बना लेते हैं, उधर से भी उतरे होंगे. ठीक है ना, अरबी में एक है कुरान, उसको भी उतार देते हैं उधर से. अब ये सारे के सारे प्रेस जहां तक मेरा अंदाजा बहुत साल से बंद पड़े हैं या तो मिले ही नहीं है. इतने सारे सैटेलाइट जाते हैं, कहीं धड़क भी नहीं होती है, कहीं दिखता भी नहीं है. वो दिखता है. यानी कि मान लो साथियों, हम लिखे पढ़े आज 21वीं जमाने में, इंटरनेट के जमाने में, हम आज भी उस ग्रंथों के ऊपर यकीन करते हैं. संविधान जे आहे ते महापुरुषांनी तयार केलेलं, डिबेट करून, तिच्या संसदेमध्ये डिबेट झाली, तो एक एक कायदा तयार करण्यासाठी डिबेट करून सुद्धा त्याच्यामधले जे कायदे आहेत आज कालबाह्य आहेत. तुम्ही मान्य करताय. तुमच्या जीवाभावाच्या काळजाच्या पलीकडचं जर काय परत असेल, तुम्हारे कलेजे के बाजू की अगर कोई परत होगी, किसी को भी खोलो तो वो बोलेगा नहीं संविधान है, क्यों, उसके अंदर मेरे हक है. मगर उस हक रहने वाले भारत के, वर्ल्ड के, या कम से कम भारत के धर्म ग्रंथ को, भारत का धर्म ग्रंथ कोणता है? संविधान आहे. त्या संविधानामध्ये सुद्धा आहेत, त्याच्यातले सुद्धा कायदे काही कालबाह्य झाले. हे तुम्ही मान्य करता की नाही? करताय की नाही? केलंच पाहिजे. जे कालबाह्य आहे ते बदललं पाहिजे, मूळ ढाचा नाही. परंतु तर आत्ता 60-70 वर्षामध्ये तयार झालेल्या संविधानातले जर कालबाह्य कायदे जर बदलले असले पाहिजेत, तर महिलांनी आणि तरुणांनी हा विचार केला पाहिजे की आम्ही ज्या धर्मग्रंथांचा हजारों वर्षापासून पालन करत असो, यकीनन उसके अंदर ऐसे कुछ कायदे हैं जो हमारे पास रूढ़ी और परंपरा को ज्यादा से ज्यादा बढ़ावा देते हैं. और रूढ़ी और परंपरा वो चीजें होती है जो पोट जात की जैसी. पोट जात क्या है? टीसीवर लिहिलं जाते का? नाही, पण परंपरा आहे वो मानी जाती. आपल्याकडे आत्ता जर पोरांना म्हणलं ना पायावर करा आणि मुलींनाही समजा असं असं थोडंसं वर करा, बऱ्याच मुलींनी आणि मुलांनी काळे दोरे घातले असतील. का? पता नाही. मुझे जाना है, वो परंपरा है. और ऐसी बहुत सारी परंपरा है. मेरी माँ टिकली लगाती है, क्यों? पता नहीं. मंगलसूत्र पता नहीं क्यों. गुजरातला गेला असला इकडून पदर कशासाठी माहित नाही. इकडं आलं इकडून पदर का माहित नाही. काही मुली फॅशन करतात, म्हणजे शहरा ठिकाणी, मी मुंबई सारख्या ठिकाणी 5-7 वर्ष होतो, इतक्या म्हणजे काय म्हणतात त्याला, देह प्रदर्शन करतात. का? पैसा जास्त झाला, माहित नाही.
सगळे पोर आपले त्याकडे बघून लोग मेरे तरफ देख रहा है। नहीं, वो संस्कृति है। उसने जरा सा इतना पहन लिया, दूसरी बच्ची इतनी पहनती है। ठीक है, ज्यादा से ज्यादा देह प्रदर्शन संस्कृती आहे, प्रथा आहे. आणि ह्या अशा कितीतरी अनगिनत प्रथा आहेत. त्या प्रथांना आपण काय करतो, फॉलोअप करतो. आणि ते प्रथा ज्या आहेत ना, त्या प्रथा अब सारे के सारे लोग, मैं आखिरी में हूँ, या सगळ्याच्या सगळे लोक कानात जीव आणून ऐका, कानात जीव आणून ऐका. अण्णाभाऊ साठ्यांचा लढा मी तुम्हाला आत्ता सांगितलं की धन्वंतांनी आम्हाला पिळले आणि धर्मांधांनी आम्हाला छळले, म्हणजे धर्माला अण्णाभाऊ साठ्यांचा विरोध होता. एक क्लास बात याद आ गई, थोड़ा सा एक दूध कि बाबा साहब डॉक्टर भीमराव अम्बेडकर ने यहाँ पर सारे लोगों को बोला कि धम्म की तरफ जाना है, बुद्ध के धम्म की तरफ. पता नहीं शायद आपको कि जिन लोगों के साथ बाबा साहब के साथ जो लोग चले गए थे उस दिन नागपुर के अंदर जो धर्मांतर हुआ था, वहां पर 18 जातियां थी, 18 जो धर्मांतरित हो गई थी. उसमें से एक प्रमुख जाति यहाँ पर हो सकती है जिसको महार कहा जाता है, महार. मगर वहां पर 18 थी. बाद में बाबा साहब के साथ कितने गए पता नहीं, कितने गए पता नहीं. मगर सोचिए कि बाबा साहब ने जब बोला कि बुद्ध की तरफ जाना है, त्या बुद्धाला, माझ्याकडे पहा, त्या बुद्धाला डोळे उघडल्या उघडल्या 1000 नांगर चलतील एवढी जमीन. कुळवंत क्षत्रिय हे महार म्हणजे सगळ्यात खालचे, यांचं त्यांचं कसल्याच प्रकारचं सोयरी वगैरे काहीच नाही, काहीच नाही. तो एवढा श्रीमंत की त्याच्या घरी एवढ्या 1000 नांगर चलतील. चला उदाहरणार्थ राहुल जर त्यांचा मुलगा, राहुल जर समजा प्रजननीच झाला असता, त्याच्याकडून एखादा म्हणजे त्याला जर मुलगा झाला असता प्रकाशच्या नंतर पद्मेसर, पद्मेसरच्या नंतर प्रधानसर, प्रधानसरच्या नंतर अजून कोणतं प्रणित, त्याच्यानंतर हा असं जर करत आला असता आणि सिद्धार्थाच्या वंशाचा, कोणत्या सिद्धार्थ गौतमाच्या वंशाचा, आता यांनी ज्यांनी कुठं आता भाषण केलं खूप चांगलं, बहुत बढ़िया भाषण. कौन किया अभी मेरे से पहले यहाँ पर? ऐसा किधर है? चले गए? अरे भाई सुना नहीं पाए तो सुने नहीं. तो चलो ठीक है, इसको पीढ़ी वाला समझ लेते हैं. गौतम बुद्ध के पीढ़ी वाला ये, अगर वो इतने पैसे वाला पीढ़ी वाला दर पीढ़ी वाला अगर यहाँ तक आता था, पता है ये कितना पैसे वाला होता आज? पता है ये इतना ज्यादा पैसे वाला होता गौतम बुद्ध की पीढ़ी वाला, तो ह्यो याच्या शेतामध्ये फक्त सोयाबीन काढायला त्यांनी अडाणी नाम बंद ठेवले असते. बाकीचे मग इकडे बघू आपण कापसातून तुरीत. म्हणजे ह्यो एवढा पैशावाला असला, ठीक आहे ना. म्हणजे त्याचा महारामांगाचा काही अर्थार्थी संबंध नाही, परंतु बाबासाहेबांनी त्या विचाराला प्राधान्य दिलं आणि सांगितलं आपल्याला तिकडे जायचंय. या लोकांना काहीच माहित नसताना आजही खेड्यामध्ये, मी खेड्यामध्ये फिरतो, जास्तीत जास्त खेड्यामध्ये फिरतो. तुम्ही खेड्यात जर गेलात तर आजही एखाद्या विहारात जा सर, आणि अशा हात जोडलेल्या बाया असतात. ते वर काय म्हणते ते मला माहित नाही, परंतु त्या म्हणतात पाण्यात पाहता येड्यावणी. असं संस्कृती प्रथा, त्यांना पाली कळत नाही, चालत. जे कळतच नाही, लक्षात येत नाही, ते कशासाठी म्हणायचं. परंतु त्यांची बाबासाहेबांवर इतकी श्रद्धा, इमानदार होती, इमानी होते, त्यामुळे फक्त बाबासाहेब मनावर निघाले. इतनी अपेक्षा यहाँ पर जितने भी हमारे मातंग भाईचारा के जितने भी लोग हैं, मेरी जाति से जितने लोग हैं, मांग भाईचारा के लोग हैं, उन लोगों को मैं कहना चाहूँगा, आयुष्यभर जर आपल्या अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट उतरले आयुष्यभर, तर हा जो फकीरा नावाचा ग्रंथ है, यकीनन उन्होंने मार्क्स जो है, कार्ल मार्क्स, उसी को अर्पण कर देना चाहिए था. क्योंकि वो विचारधारा कौन है, साम्यवादी, क्या बोलते, कम्युनिस्ट है. उस कम्युनिस्ट विचारधारा से उनका लालन पालन हुआ था. तो यकीनन अन्ना भाऊ ने क्या करना था कि वो जो ग्रंथ है किसको अर्पण करना था, कार्ल मार्क्स को. मगर ऐसा नहीं किया. उनको समझ में आ गया कि यहाँ पर मनुवाद है और मनुवाद को तोड़ने के लिए एक ही बात काम आएगा, वो है अम्बेडकरवाद. खलास. शेवटी त्यांच्या हे लक्षात आलं की आंबेडकरवाद है, इसलिए उन्होंने लिखा कि जग बदल घालू निघाव और मुझे सांगून गेलं. तो यहाँ के सारे जितने भी मातंग भाईचारा के जो बांधव है, उन लोगों ने अपना अपना लेवल बढ़ा लेना चाहिए. और रहे बाबा साहब तो छोड़ो, छत्रपति शिवाजी महाराज को भी अपना लेना चाहिए, है ना. जितने भी महापुरुष यहाँ पर है, उन सारे महापुरुषों का अध्ययन करना चाहिए. इस बात के ऊपर मैं रुक जाता हूँ. मैं प्रथा पे था, प्रथा पे मी तुम्हाला सांगत होतो की ज्या प्रथा आहे, तुमच्या एक 200 पेजेसची वही घ्या, आईला विचारा सूप पालतं का घालू नाही, ती म्हणती नाही मला नाही माहिती, सूप नाही पालतं नाही घालत, चप्पल पालती कुठे सरळ करतील, ती पण करू देत नाही. पायात तुमच्या गंडे दोरे तायतं फिगरतं वगैरे घालती. घरामध्ये वेगवेगळ्या जाती परजाती पोटजाती सगळ्या मानल्या जातात. एखादा बिबा लावला जातो, भोपळा बांधला जातो, काय काय केलं जातं, नारळ काढला जातो, कुठं नवरी चालली की निभं लाव हे लाव. आपले काय म्हणतात गृहमंत्री जे आहेत ना राजनाथ सिंग, त्यांनी आपले जेट फायटर ज्यावेळेला घेतले होते का, तिथं सुद्धा निभं लावले होते. काय इसकी जो है ना, इसकी फिक्र बाबा साहब ने, मैं रुक जा रहा हूँ, इसकी फिक्र बाबा साहब ने तब की थी. मैंने लिखा है यहाँ पर, बाबा साहेबांनी काय केलं, वर्गाच्या बाहेर बसवलं, शाळेतून फळ्यापाशी जाऊ दिलं नाही, त्यांना पाणी फेकून दिलं, बडोद्यामध्ये त्यांना अर्ध्या रात्री बाहेर काढलं, बैलगाडीतून खाली उतरलं.
हे सगळे त्याग झाले. बाबासाहेबांच्या प्राणाहून प्रिय त्याची आई रमाई गेली, मुलं गेली 4-4. हा अपमान झाला, हा त्याग झाला. बाबासाहेब 18-18, 20-20 तास अभ्यास करत बसवतो. हा ये बात कर सकते. तुमच्यातला एक तरी इथं 18 तास बसतोय. बरं हात वर करा बरं. 10 मिनिटं बसलं ना पद्मेश्वर, 10 मिनिटं हे पोरं लगेच येते तिकडे. ती बिचारी तिला कळत नाही की आता हे अभ्यासाला हेच आपलं करिअर आहे. पण तिला वाटतं होईल नाही तर नाही. 18 तास कोणतरी बसू शकतो. पण बाबासाहेब म्हणणं लय अवघड आहे, पण 18 तास म्हणजे खूप अवघड असतं. पण बाबासाहेब 18-18, 20-20 तास जर अभ्यासाला बसतायत. नाना चंद्रचूडचं जर पुस्तक तुम्ही वाचलं त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये आलेलं आहे. ते अभ्यासाला बसतात. बाबासाहेब काय करतात की एवढे अपमान सहन करून, एवढा त्याग सहन करून, इतके कष्ट सहन करून ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 मिनिट केली एवढं जे आहे हे संविधान जे आहे याच्यामध्ये सगळे 18 पगड 6742 जातींचं भलं ज्यावेळेला बाबासाहेब त्या घटना समितीला देतात ते त्यावेळेला बाबासाहेबाला जसं दम लागलेल्या अवस्थेमध्ये तेवढे थकलेले बाबासाहेब ज्यावेळेला बाहेर येतात आणि बाहेर कृपलानी नावाचा जो माणूस असतो ना त्याला म्हणतो की बाबासाहेब मी तुम्हाला इतकं खुश आज एकदाच पाहिले. तो बाबासाहेब म्हणतात मैं आज इस देश के लगभग 6742 जाति के लोगों को ऐसे हक और अधिकार देकर आया हूं कि वो अपना स्वतः का उद्धार करके लेंगे. आणि बाबासाहेब जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर पद्मसर जात असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक शिकन असते. शिकन म्हणजे एक शंका असते, एक काळजी असते. आणि ते काळजी बाबासाहेब म्हणले नाहीत कधी. किसी शायर ने बहुत अच्छा लिखा है, मैं रुक जाऊं. किसी शायर ने बहुत अच्छा लिखा है बाबा साहब के उस चेहरे के ऊपर जो शिकन थी, उस शिकन को देखकर किसी कहां तक पहुंचता है. देखो कि बाबा साहब जैसे कह रहे हो. आगरा के अंदर जब बाबा साहब रोते हैं ना कि मैंने मुर्दों को जीने का मौका दिया और मुझे लिखे पड़े लोगों ने धोखा दिया, उस वक्त बाबा साहब के चेहरे पे लिखा क्या होता है पता है? कि मैं लाया हूं SC ST और OBC के लिए. बाबा साहब ने कल में कैसे लिखी है आरक्षणाची? आधी OBC ला, नंतर SC ला, नंतर ST ला असे लिखले. भाई SC के कितने 1600 जातियां, ST के 1200 जातियां और OBC के लगभग 3700 जातियां. इन सारे जातियों के लिए बाबा साहब ने सारा दिन रात एक कर पोटाची लेकरं देऊन, पत्नी वगैरे सगळं देऊन इतना सारा दम लागूस तर बाबा साहब क्या म्हणतात की मैं लाया हूं सारे पंछियों को, जितने भी पंछी थे SC ST OBC 6742 जाति और उनमें जीने वाले सारे लोग. मैं लाया हूं उन सारे पंछियों को पिंजरे से निकाल कर. घटना देता असताना मैं लाया हूं उन सारे पंछियों को पिंजरे से निकालकर. मेरे सामने ये सवाल बहुत बड़ा है कि इनके दिलों से पिंजरा कैसे निकाल. तो वो पिंजरे की हर एक तार आपसे शुरू होती है. मैं आपसे उम्मीद करूंगा अन्नाभाऊ साठे की जयंती के निमित्त से कि अपने अपने घरों में जितनी भी प्रथाएं और रूढ़ियां मनाई जाती है, आप युवा हो, आप विरोध कर सकते हो, पुरजोर विरोध कर सकते हो और उनका सांत्वन भी कर सकते हो. अगर नहीं होता है तो मुझ तक ला सकते हो. आप सारे लोगों ने मुझको सुना. मुझे और एक जगह पर जाना है. आप सभी लोगों का धन्यवाद अदा करते हुए मैं रुक जाता हूँ. धन्यवाद. जय